2 एप्रिल सुद्धा त्याच परिणामाची पराकाष्ठा करावी लागणारी तारीख आहे। म्हणजे विजांचा धोका, वादळ वगैरे सगळ्या गोष्टी इथे इन्व्हॉल्व आहेत। बरं, हा पाऊस राहील किती दिवस हा अनेकांचा प्रश्न आहे। या प्रश्नाचंही उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे, मागे पण दिलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे। तर बघा, नागपूर असेल, भंडारा असेल, वर्धा असेल, इथे अजूनही ऊन पाहायला मिळते। म्हणजे दिवस मावळ्यासारखं तिथे वातावरण देखील इथे, पण या सुद्धा ठिकाणी पावसाची शक्यता आज मध्यरात्रीपर्यंत आहे। सध्या बनलेला पूर्ण टफ एरिया मराठवाड्यापासून पूर्वेकडे जाताना तो अनेक भाग कव्हर अप करतोय। जवळपास कुठे कमी तर कुठे मुसळधार पद्धतीने तो बरसत आहे। 2 तारखेला सुद्धा विदर्भ आणि खानदेशामध्ये वातावरणाची व्याप्ती अधिक राहणार आहे। हा पाऊस कमीत कमी 4 तारखेपर्यंत आपला प्रभाव टाकू शकतो। जिल्हे वेगळे आहेत, विभाग वेगळा आहे, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी विजांचा धोका कायमच आहे। गारपिटीबाबत सांगायचं म्हणलं तर 2 दिवस जर पाऊस जास्त झाला तर ट्रॅक तो हळूहळू कमी होत जाईल, पण गारपिटीसाठी अजूनही जो मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, तो अजूनही गारपिटीच्या रडावरती कायम राहिलेला आहे। तर आता सध्या चालू असलेले चित्र जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण अजूनही वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर असेल, कन्नड असेल, फुलंब्री असेल, बदनापूर असेल, तिकडे भोकरदन, जाफराबादचा परिसर असेल, इथे सुद्धा पाऊस होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शहरात सुद्धा पाणी होणारच आहे। इकडे वैजापूरची दक्षिण बाजू मालेगाव एरिया, इथे सुद्धा पाणी होणार आहे। आजची रात्र लातूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांना अजूनही अडचण वाढणार आहे। उष्णतेची लेवल तिथे खूप पाहायला मिळते। त्याबरोबरच नांदेड जिल्हा, आज तुम्हाला असं वाटत असेल की आता वातावरण निवळायला लागले, बनायला लागले, असं शक्य नाही। तिथे वातावरण ऍक्टिव्हिटी भरपूर आहे। मी काही कमेंट पाहण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। तर अशा प्रकारचं पूर्ण शेड्यूल आहे। तर मित्रांनो, विजांचा जो धोका आहे तो पूर्ण परिसर, नांदेडचे अनेक भाग त्या रडारवरती येत आहेत आणि हिंगोली, वाशिम जिल्हा सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये 40 ते 45% अर्धा भाग कव्हर अप करेल अशी शक्यता याची आहे। यवतमाळ बरोबरच वर्ध्याचा नंबर सुद्धा या भागामध्ये आहे। अकोला, अमरावती बाबत सांगायचं म्हणलं, तुमच्याकडे गरमीचं प्रमाण खूप होतं, अजूनही आहे। तुम्हाला रात्री बेरात्री ही परिस्थिती पाहायला मिळू शकते। आता विनंती आहे अहिल्यानगरकरांची, यांच्या भागात सुद्धा पुणे मार्गे एक टफ एरिया बनलेला आहे दक्षिण साईडचा, तो पूर्णपणे खाली येत राहणार आहे। एक नव्हे तर 2 टप्प्याचा पाऊस या भागामध्ये राहू शकतो। पुण्यामध्ये सुद्धा उद्याची तारीख सुद्धा मोठी आहे। तर आजच्या तारखेचा मध्यरात्रीचा आढावा आपण पाहिलाय की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अनेक ठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे। पूर्व विदर्भात देखील अनेक ठिकाणी जाणार आहे। खानदेशचा समावेश आहे, कमी आहे पण आहेच। मात्र मराठवाडा आणि विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व्याप्तीचा विषय खूप मोठा आहे। त्या पाठोपाठ आता उद्याची कंडिशन पहा। महाराष्ट्रामध्ये आज बरसत असलेला पाऊस हा व्याप्तीचा विषय पूर्ण घेऊन आलेला आहे मराठवाडा आणि विदर्भासाठी। तर 2 तारीख सुद्धा महत्त्वाची आहे। 2 तारखेला लातूर जिल्हा, कोल्हापूर परिसर हा अनेक ठिकाणी पाऊस राहील। उद्याचा पाऊस दुपारी लवकर ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे। गरमीची लेवल, भाप, या सगळ्या गोष्टी 4 वाजेच्याही आतमध्ये, टायमिंग सांगताच येत नाही उद्याची, दुपारी कोणत्याही टायमिंगला तो असणार आहे। तर लक्षात घ्या, 2 एप्रिल बाबत महत्त्वाचा तुम्हाला अंदाज सांगण्याचा प्रयत्न करतोय। कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी मला या भागाची काहीही भीती वाटत नाही। शेतकऱ्यांचे वारंवार फोन येतात की इथल्या भागाचा अंदाज तुम्ही सांगा, जे व्हायचं ते भाव पाडायचे ते पडलेच, पण इथे काय होणार आहे, शेतकरी बऱ्याच जणांच्या ज्वाऱ्या वगैरे काढण्यासाठी शेतात गेलेले असतात, विजांचा काही धोका असेल त्याबद्दलही बोला। तर कोल्हापूर, सांगली, पुणे परिसर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा हा व्याप्ती उद्याच्या बाबतीत जास्त वाढतोय। वाऱ्याने जर साथ दिली तर व्याप्ती कमी होऊ शकते, पण वारं मात्र तिला आखडतं नाहीये। सोलापूर परिसरामध्येही उद्याची व्याप्ती बऱ्यापैकी आहे। धाराशिव परिसर, एकंदरीत सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातले तुळजापूर, पंढरपूर एरियासह जो काही शिरूर तालुका आहे, बीडचा पाथर्डी परिसर आहे, या भागाचाही समावेश तिथे असणार आहे। नेवासा वगैरे पट्टे भरपूर आहेत। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर गंगापूर, वैजापूर, फुलंब्री परिसर या भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी खूपच मोठा पावसाची शक्यता राहू शकते। भोकरदन, जाफराबादचा समावेश आहे। अकोला, अमरावती, बुलढाण्यासही अनेक भागांचा समावेश आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातही हा पाऊस असणार आहे। बीड जिल्हा देखील आहे, धाराशिव पट्टे आहेत आणि परभणी, नांदेड आणि जालना, त्याचबरोबर हिंगोली, इथे कधी कधी असं सुद्धा होऊ शकतं की नदी नाल्यांना पाणी सुद्धा काही मोजक्या भागांमध्ये जाण्याची भीती मी व्यक्त करतोय। कारण की परिस्थितीला असं आहे की या भागामधली परिस्थिती, गरमीची लेवल इथलं खंडायचं नाव घेत नाही। अनेक वेळेस इथे पाऊस पडलाय, इथे वातावरण इतकं भापीचं आहे,
असे भाग आणखी भरपूर आहेत, त्यांची नावं घेत बसलो तर आपला अंदाज लांबी खाली पडेल, पण अशा अनेक भागांचा समावेश गरमीच्या बाबतीचा आहे. पण ही गोष्ट रात्री मध्यरात्री इथे होऊ शकते, दिवसा काही प्रमाणात इथे आहे. तर हिंगोलीच्या बाबतीत, यवतमाळच्या बाबतीत सांगायचं झालं, पुसद, डिग्रस परिसर, हिंगोली, कळमनुरी, वसमत परिसर उद्या पुन्हा आहे. आजही तिथे मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे. नागपूरचा विषय असा घेतला की ज्यावेळेस दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडतो, त्यावेळेस भंडारा, गोंदिया परिसरामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडत असतो. पण याचा प्रत्यय असा नाही की ते पाऊस पडणार नाही, इथे सुद्धा आहे. ठीक आहे की, आणि सकाळीच मी तुम्हाला थंबनेलवरती सांगितले की आज मुसळधार आहे, जिथे जिथे पडेल काही ठिकाणी मुसळधार आहे, काही ठिकाणी पेंडवत असतो. एका रात्रीत किंवा एका दिवसात महाराष्ट्र तो बेतत नाहीये. तर आता लक्षात घ्या, थोडक्यामध्ये उरकून घेतो की मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र व्याप्तीच्या बाबतीत खूप मोठा आहे. खानदेश बाबतीत सांगायचं झालं तर खानदेशची व्याप्ती धुळे, जळगाव, अलीकडा नाशिक क्षेत्राचा भाग, निफाड वगैरे परिसर, इथे वातावरण सक्रिय होऊन खाली जळगावकडे देखील याचा प्रभाव पडणार आहे. जळगावची व्याप्ती मॉडेलनुसार कमी दाखवली जाते, पण अभ्यासादरम्यान जळगावला अनेक ठिकाणी उद्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता राहणार आहे. गारपीट सदृश देखील वातावरण या भागामध्ये ट्रॅकिंगवरती आहे. तर 2 दिवस तुम्हाला सगळ्यांना सतर्क राहावं लागणार आहे. तर आता 3 तारखेबद्दल देखील स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. 2 दिवस म्हणजे आजच्या 1 तारखेला आणि उद्याच्या 2 तारखेला जास्त पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी थंडावा निर्माण होईल. त्यामुळे नाशिककरांना थोडा दिलासा मिळेल, व्याप्ती कमी होऊन जाईल. पुणेकरांना थोडा दिलासा आहे, पण एवढ्या लवकर दिलासा नाही. तुम्हाला उद्या सुद्धा सतर्क राहायचं आहे. याचा अर्थ असं समजून जा की जोपर्यंत या भागातील भाप कमी होत नाही तोपर्यंत पाऊस हटत नाही. तर उद्याचा, परवाचा जो पाऊस आहे सोलापूर, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी आहे. थोडंसं नांदेडला वगैरे दिलासा मिळेल कमी अधिक प्रमाणाचा, पण आहे 3 तारखेला पाऊस या भागात सुद्धा. जालना पण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मराठवाडा आणि विदर्भ आहेच. तर 4 तारखेला काय होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्राचा डोक्याचा ताण कमी होते. कोल्हापूर, बेळगाव पासून तर पुणे, अहिल्यानगरचा ताण 4 तारखेला बऱ्यापैकी कमी होते. थोडं धुळे साईडला, मराठवाड्यातल्या पूर्व भागांना इथे ही परिस्थिती राहू शकते. मी दुष्काळाबाबत देखील बोलते, अनेक जणांचे प्रश्न वारंवार तेच येत आहेत. ठीक आहे, 5 तारखेपासून तुम्ही हळद वगैरे उकडू शकता मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी. ठीक आहे, किती 4 तारखेला किंवा काही ठिकाणी 5 तारखेला मी बोलत राहणार आहे, त्याबद्दलही व्हिडिओ देईन. पण एक विनंती आहे की या पावसाचा दुष्काळाबाबत सांगायचं झालं, फक्त मान्सूनच्या पावसावरती परिणाम होतो, रिटर्न मान्सूनवरती परिणाम होत नाही. एवढा पाऊस येईल ह्या 2 महिन्यामध्ये की तुम्हाला याच अवकाळीवरती पेरण्या यशस्वी होईल, आणि त्यासाठी मी सज्ज आहे ॲप्लिकेशनवरती. तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली. याबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर भेटूयात लवकरच आपण शॉर्टकट व्हिडिओमध्ये. जाता जाता एवढं सांगेन की राहिलेला जो काही भाग आहे आज संध्याकाळपर्यंत अनेक भागामध्ये तो मजल मारणार आहे. नांदेड असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, या भागात सुद्धा, छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा दक्षिण भाग व्याप्तीच्या बाबतीत खूप मोठा आहे, उद्या सुद्धा खूप मोठा आहे. त्यामुळे सतर्क राहा. राहुरी अजून नाही आला, येईल तुमच्या भागामध्ये, काळजी करू नका. पाऊस अजूनही वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि उद्याचा सुद्धा विषय तुमच्या भागात मोठा आहे. सोलापूरबद्दल देखील सांगितलंय, नक्कीच मुसळधार पाऊस चालू तरी झाले भयंकर चाललेला. अक्कलकोटला आहे श्रीकांत तालुरे सर. ठीक आहे, 2-3 वर्षापासून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईव्ह येतात. धन्यवाद.